एकदम समर्पण आपण पाहतोय राजू शेट्टी आता आंदोलन करत आहेत। कोल्हापुरामध्ये स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। रस्त्यावरच त्यांनी ठिय्या मांडलेला आहे। दूध दरवाढी संदर्भात राजू शेट्टी आक्रमक झालेले आहेत। त्यांच्यासोबत दूध उत्पादक शेतकरी सुद्धा आता या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। तर आपण पाहतोय नगर मधली ही दृश्य आहेत। राजू शेट्टी आता आक्रमक झालेले आहेत। दूध उत्पादक शेतकरी सुद्धा त्यांच्यासोबत आहेत। तसंच स्वाभिमानीचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत। रस्त्यावरच त्यांनी ठिय्या मांडलेला आहे। दूध दरवाढ मिळावी ही मागणी त्यांनी लावून धरलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांच्याकडून। सचिन, आपण पाहतोय स्वाभिमानी आता आक्रमक झालेली आहे। राजू शेट्टी यांनी दूध दरवाढीसाठी आता रस्त्यावरच ठिय्या मांडलेल्या आहेत। आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर ज्या शेतकरी संघटना आहेत त्यांच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील शहरामध्ये नगर रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन सुरू आहे आणि शेतकरी नेते राजू शेट्टी हे स्वतः या आंदोलनासाठी उपस्थित आहे आणि राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर हे ठिय्या रस्त्यावरती मांडलेला आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे आमदार आहेत राजेश तनपुरे हे देखील आपल्या समर्थकांसह या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या आपण बोलण्यासाठी आपल्यासोबत राजू शेट्टी हे फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत। राजू शेट्टी, जे आम्ही दृश्यामधून पाहतो आपण रस्त्यांवरच ठिय्या मांडलेला आहे, काय नेमक्या आपल्या प्रमुख मागण्या आहेत? दुधाला किमान 40 रुपये हमीभाव मिळावा, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही या आंदोलन केलं आहे। कारण सरकारच्या धोरणामुळे कांद्याचे भाव पडले, सोयाबीनचे भाव पडले, कापसाचे भाव पडले, साखरेच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळे ऊसाला किमान 700 ते 800 रुपये प्रति टनी कमी मिळाले। या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाला। त्याचबरोबर काही कारण नसताना 10,000 टन दूध भुकटे आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळं दुधाचे भाव सातत्यानं खाली जायला लागलेले आहेत, कमी व्हायला लागलेले आहेत। उत्पादन खर्चापेक्षाही 9 ते 10 रुपये कमी किमतीमध्ये दूध विकावं लागायला लागले आणि म्हणून दूध उत्पादक मोठ्या संख्येनं आक्रमकपणानं रस्त्यावर आलेला आहे। अगदी राजू शेट्टीजी, सरकारनं जर ही दखल घेतली नाही तुमच्या या आंदोलनाची तर पुढची दिशा काय असेल आंदोलनाची? आंदोलनाची तीव्रता याच्यापेक्षाही वाढवू आणि लोकप्रतिनिधींना त्याचबरोबर मंत्र्यांना फिरणं मुश्किल करून टाकू आम्ही। अगदी राजू शेट्टीजी, आपण पाहतोय की आपण मोठ्या संख्येने इथं शेतकऱ्यांसोबत बसलेले आहात। या संदर्भातलं निवेदन तुम्ही सरकारकडे दिलेलं आहे का? त्याबद्दल काय सांगाल? हो, शासनाला वारंवार कळवलेलं आहे, परंतु काही निर्णय होत नाही, म्हणून आम्ही आज शेवटी रस्त्यावर बसलेलो आहोत। अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। तर आपण पाहतोय राजू शेट्टी आता आक्रमक झालेले आहेत। स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। रास्ता रोको केला जातोय।